एकदम झणझणीत, तरीदार, घरगुती पद्धतीने बनवलेला हा मटणाचा रस्सा ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, भातासोबत खूप छान लागतो. नमस्कार, मी सोनाली व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुम्हाला 1 किलो मटणाचा झणझणीत असा रस्सा बनवून दाखवणार आहे. मे आणि जून महिन्याचे व्हिडिओ आधी शूटिंग करून झाले होते, परंतु काही कारणास्तव मला ते अपलोड करता आले नाही, त्याबद्दल क्षमा असावी. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. एका मोठ्या भांड्यामध्ये 1 किलो मटण स्वच्छ डबल पाण्याने धुवून घेतले. आता हे मटण आपल्याला शिजायला घालायचे. त्यापूर्वी याला काही साहित्य लावून घ्यायचं. तर सुरुवातीला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं. छोटे 3 चमचे मी या ठिकाणी मीठ घातलेले आहे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट. आता हे घातलेले सर्व साहित्य या मटणाला व्यवस्थित हाताने लावून घ्यायचं. तुमच्याकडे जर वेळ असेल तर मटणाला हे सर्व साहित्य लावून अर्धा ते 1 तास असंच झाकून ठेवा. आता माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी लगेच बनवायला घेते. त्याकरता गॅसवरती एक मोठ्या आकाराच्या कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घातलेला आहे. आता हा कांदा अर्धवट असा परतून घ्यायचा. अर्धवट कांदा परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालायची. ही पेस्ट देखील कांद्यासोबत छान अशी परतून घ्यायची. साधारण अर्धा मिनिट अद्रक लसणाची पेस्ट आपण परतून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला मटण घालायचं आहे. मटण देखील आपल्याला 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. हे मटण जरी आपण कुकरमध्ये शिजवणार असलो तरी देखील कुकरला झाकण लावून आपण शिट्ट्या घेणार नाहीत. पातेल्यामध्ये जसं आपण मटण शिजवतो अगदी त्याच पद्धतीने हे मटण शिजवून घ्यायचं आहे. त्याकरता मटण चांगलं परतून घेतलं. त्यानंतर कुकरवरती एक मोठ्या आकाराचं ताट ठेवायचं. त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचे. पाणी छान असं गरम झाल्यावर हे मटणामध्ये ओतायचं. तर मटणाच्या थोडंसं वरती येईल एवढं पाणी आपल्याला यामध्ये ओतायचं आहे. बाकीचं पाणी तसंच ताटामध्ये ठेवायचं आहे. एकदा मटण हे आपण हलवून घेऊया. एवढ्या पाण्यामध्ये मटण छान असं शिजतं. परंतु जर तुम्हाला हे जर सूप प्यायला हवं असेल तर अजून यामध्ये पाणी तुम्ही ॲड करू शकता. परत एकदा कुकरवरती झाकण ठेवायचं. यामध्ये पाणी घालायचं. हे पाणी गरम झाल्यानंतर मटणाचा रस्सा बनवताना त्यामध्ये घालायचं. रस्सा बनवण्याकरता साहित्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतले. मूठभर कोथिंबीर, 2 तमालपत्र घेतलेले आहेत. यानंतर 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 1 लालसर टोमॅटो, सुकं खोबरं अर्धी वाटी कापून घेतलं आहे. 1 मोठा चमचा मटण मसाला, अर्धा चमचा धना पावडर, यानंतर 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 मोठा चमचा घरगुती साठवणीचा मसाला. आता आपल्याला यानंतर मसाले भाजून घ्यायचे. त्याकरता गॅसवरती एक तवा ठेवला आहे. त्यावरती सुरुवातीला सुकं खोबरं आणि लसूण भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं छान असं तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यापूर्वी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल एवढं घालून घ्यायचं आहे. खोबऱ्यासोबत लसूण देखील छान असा तळला जातो, त्यामुळे रस्स्याची चव खूप छान येते. बघा, छान असं लसूण आणि खोबरं मस्त असं परतून झाले. आता यामध्ये आपल्याला मूठभर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घेतल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. यानंतर आता फक्त मिनिटभरच हे सर्व साहित्य आपल्याला आता तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. सर्व साहित्य छान असं परतून झाले. आता हे एका भांड्यामध्ये काढून थंड करायला ठेवूयात. लगेच या तव्यावरती आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर कांदा थोडासा असा डाग येईपर्यंत भाजून घ्यायचा. तवा तेलकट असल्यामुळे मी कांदा भाजताना यामध्ये तेल घालणार नाही. तुम्हाला घालायचं असेल तर 2 ते 3 थेंब यामध्ये तेल घालू शकता. छान असा कांदा डाग येईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर तव्यावरतीच एका साईडला ओढून घेतला. आता यामध्येच आपल्याला 1 टोमॅटो घालून तो परतून घ्यायचा आहे. टोमॅटो घेताना एकदम लालसर आणि पिकलेला घ्यावा. जर कच्चा टोमॅटो घेतला तर मटण देखील चवीला आंबट होतं. टोमॅटो छान असा परतून झाला आहे. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो एकत्र केला आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचे. सुरुवातीला आपण जे साहित्य भाजून घेतलं होतं, खोबरं, कोथिंबीर आणि लसूण, ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. त्यामध्ये अद्रकचा तुकडा घातला आहे आणि पाणी न घालता एकदा वाटून घेतलं आहे. आता नंतर आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला होता, तर तो मिक्सरच्या भांड्यात घालायचा आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं. आता हे वाटण आपण वाटून घेऊया. इकडे आपलं मटण शिजलं की नाही हे पाहण्याकरता कुकरवरचं झाकण काढूयात. साधारण 40 ते 45 मिनिट झालेले आहे. गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली होती.
तर हे मटण शिजलेलं दिसत आहे. आपण एकदा चेक करूया. मटण शिजले की नाही पाहण्याकरता चमच्याने एक पीस असा तोडून पाहायचा. बघा मस्त असं आपलं मटण शिजलेलं आहे. हाताने देखील तोडून दाखवते. चला मग लगेचच आपण मटणाचा रस्सा बनवायला घेऊया. त्याकरता गॅसवरती कढईमध्ये 3 ते 4 चमचे मोहरीचं तेल घेतलं आहे. त्यामध्ये तमालपत्र घालायचं आणि वाटलेला मसाला घालायचा. मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. मोहरीच्या तेलाऐवजी तुम्ही सूर्यफूल, करडईचं तेल, आपण रोजच्या वापरामध्ये जे तेल वापरतो ते देखील वापरू शकता. परंतु मोहरीच्या तेलाने याची चव खूप छान लागते. एकदा नक्की बनवून पहा. तेल बाजूला सुटेपर्यंत सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचेत. यानंतर यामध्ये मसाले घालायचे. मटण मसाला, घरगुती साठवणीचा मसाला, काश्मीरी लाल तिखट ही रंगासाठी वापरलेली आहे, ही तिखट नसते. त्यानंतर यामध्ये धना पावडर घालायची, थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. वाटणासोबत मसाले छान असे परतून घ्यायचे. जर इथे तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर आपण मटण शिजवलेला जो स्टॉक आहे तो यामध्ये पळीभर तुम्ही घालू शकता. साधारण 2 ते 3 मिनिट हे सर्व मसाले परतून घेतलेत. आता यामध्ये शिजवलेलं मटण घालायचं आणि त्यासोबतचं स्टॉक देखील घालायचा. मटण शिजवताना ताटामध्ये जे गरम पाणी करून घेतलं होतं तेच मिक्सरच्या भांड्यात घालून यामध्ये घातलेलं आहे. आपल्याला जेवढा मटणाचा रस्सा हवा तेवढं पाणी यामध्ये ॲड करायचं. गरम पाणी घातल्यामुळे मटणाला बघा तरी देखील खूप छान येते. एकदा हे मटण हलवून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने मटणचा रस्सा झालेला आहे. तुम्हाला जर अजून पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मटण शिजवताना आपण जास्त मीठ घातलं होतं त्यामुळे आता कमीच मीठ घालायचं. मटणाला छान अशी उकळी आलेली आहे. साधारण 5 ते 7 मिनिट मटण मंद गॅसवरती उकळत ठेवायचं. वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. तरीदार आणि झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार आहे. नक्की बनवून पहा. खूप सोपी रेसिपी आहे, वेळ जास्त लागत नाही आणि खायला तर एकदम छानच लागतो. चला मंडळी, या जेवायला, तुम्हीही बनवून खा. असा गरमागरम मटणाचा रस्सा प्यायला कोणाला आवडतो मला नक्कीच कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.